महिलांसाठी रोज उपयोगात पडतील अशा भन्नाट किचन टिप्स। नंबर 1. पालक करी तयार करताना पालक गरम पाण्यात ब्लाच केल्यावर लगेच थंड बर्फाच्या पाण्यात टाकावे, ज्यामुळे पालकचा हिरवेपणा कायम राहतो। नंबर 2. शाही करी तयार करण्यासाठी ग्रेव्हीमध्ये नारळाचे दूध, काजूची पूड आणि खसखसची पेस्ट मिसळावी। नंबर 3. आले आणि लसणाची पेस्ट तयार करताना नेहमी त्यात लसूण जास्त प्रमाणात आणि आले थोडे वापरावे। नंबर 4. कोणतीही ग्रेव्ही चविष्ट होण्यासाठी तेलापेक्षा तुपाचा वापर करावा। ग्रेव्हीचा मसाला तयार करताना गॅस मंद ठेवा, ज्यामुळे रंग आणि स्वाद चांगला येईल। नंबर 5. मोड आलेल्या मटकीला वास येत असेल तर मीठ चोळून धुतल्यास वास निघून जातो। नंबर 6. कोणत्याही ग्रेव्हीमध्ये चिमूटभर साखर टाकल्यास त्या ग्रेव्हीची चव वाढते। नंबर 7. एखाद्या पदार्थांसाठी खसखस मिक्सरमध्ये वाटायची असेल तर ती आधी 15 मिनिटे पाण्यात भिजत ठेवावी। नंबर 8. भेंडीच्या भाजीत 1 चमचा दही मिसळले तर ती चिकट होत नाही। नंबर 9. गोड पदार्थ नेहमी जाड बुडाच्या भांड्यात करा, ज्यामुळे ते करपणार नाहीत। नंबर 10. नूडल्स शिजवताना सुटसुटीत होण्यासाठी त्यामध्ये 1 थेंब तेल टाकावा आणि शिजल्यावर गरम पाण्यातून निथळून थंड पाण्याखाली ठेवावेत। नंबर 11. मुगाची खिचडी करताना मुगाची डाळ वापरण्याऐवजी मोड आलेले मूग वापरले तर खिचडी अतिशय चविष्ट होऊन तिची पौष्टिकता वाढते। नंबर 12. रताळी किसून वाळवावी व नंतर जेव्हा उपयोग करायचा तेव्हा मिक्सरमध्ये काढून त्यात दाण्याचा कूट, हिरवी मिरची, मीठ, जिरे वाटून घालून त्याचा गोळा करावा व नंतर उपवासाचे थालीपीठ करावेत। नंबर 13. नुसत्या उडदाच्या डाळीचा उडीद वडा करण्यापेक्षा उडदाची डाळ भिजत घालताना त्यात थोडे तांदूळ, हरभरा डाळ व मुगाची डाळ घालावी। 5 ते 6 तास डाळी भिजवल्यावर मिक्सरमध्ये घट्ट वाटावे व लगेच वडे करावे। वडे अतिशय हलके आणि कुरकुरीत होतातच, पण तेलही कमी लागते। नंबर 14. घरी पनीर करताना लिंबाऐवजी तुरटी वापरा, कमी दुधातही बनेल जास्त पनीर। नंबर 15. जेव्हा पाहुणे येण्याआधी आपण कोशिंबीर बनवून ठेवतो, पण ती बरेचदा आंबट होते। लक्षात घ्या, हे टाळण्यासाठी दह्यामध्ये आधीच सर्व साहित्य घाला, पण मीठ घालू नका। कोशिंबीर वाढायच्या वेळेस त्यात मीठ घाला, म्हणजे ती आंबट होणार नाही। नंबर 16. आल्याचे छोटे तुकडे चपातीच्या डब्यात ठेवा, चपाती मऊ आणि फ्रेश राहते। नंबर 17. जर जेवणामध्ये लसूण घालूनही त्याचा वास लागत नाही, अशा वेळी लसूण कापून घालण्याऐवजी ठेचून किंवा किसून घालावा, असं केल्यास लसणाचा वास चांगला लागतो। नंबर 18. भाजीला फोडणी देताना तेलात आधी हळद घातली तर गरम तेल अंगावर उडत नाही। नंबर 19. दहीवड्याच्या मिश्रणात हिंग आणि सुंठीची पूड घालावी, यामुळे दहीवडे चविष्ट बनतात। नंबर 20. नेहमीच्या तुरीच्या डाळीच्या आमटीत थोडासा पालक अगदी 4 ते 5 पाने चिरून घातला तर आमटीला छान आणि वेगळी चव येते। मित्रांनो, तुम्हाला या किचन टिप्स कशा वाटल्या हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आलाच आहात तर चॅनलला सबस्क्राईब करूनच जा। धन्यवाद।